नमस्कार. मी आज तुम्हाला मालवणी बफेटमध्ये तवशाचा मालपोहा दाखवणार आहे. तर आपण शेवटपर्यंत ही कृती बघा. त्याच्या बिया काढून घेतल्या. त्या बिया काढून घेतल्या सगळ्या. मग त्याचे 4 तुकडे करून घ्यायचे. हे पिकलेलं काकडी असल्यामुळे गावची त्याचा छान चव येतो. आता असं काकडीचे साल काढून घ्यायची, म्हणजे किसायला बरं पडतं. साल असल्यावर जरा हे होतं, अडकतं मध्ये मध्ये. असे साल काढून घेतले ना का किसायला जरा सोपं जातं. किंवा आपण मिक्सरमध्ये पण बारीक हे करू शकतो, तुकडे करून. एक कप गव्हाचं पीठ आहे, ते असं भांड्यात ओतून घेऊया आपण. आणि पाऊण कप गूळ घेतलाय. आता ह्याच्याच प्रमाणे आपण हा काकडीचा चव घेणार आहोत, पीस घेणार आहोत. पाण्यासकट घ्यायचं मापून. एक वाटी याचा चव घेतलाय. आता ह्याच्यात थोडीशी वेलची टाकते, पाव चमचा. गोड पदार्थ असल्यावर थोडस वेलची टाकली का छान वास येतो. त्याच्यामध्ये थोडं चिमटीभर मीठ टाकते. आणि मग हे सगळं एकत्र करायचं. आधी ह्याच्यात पाणी नाही घालायचं, कारण काकडीला पाणी सुटतं ना. मग हवं असल्यासच पाणी घालायचं. तर मी वाटीनेच मोजून घेते पाणी किती लागते बघूया. थोडं थोडं पाणी घेऊन मिक्स करूया. गुळाचं प्रमाण आहे ते तुम्हाला कमी जास्त करू शकता. गोड पाहिजे असेल तर अजून गुळ घालू शकता, किंवा कमी पाहिजे असेल तर कमी करू शकता. त्या गुठल्या चांगल्या मोडून घ्यायच्या, गुठली राहता कामा नये. तवस असल्या कारणाने थोडं तुम्हाला ते दिसणार गुठलीसारखं. अजून थोडं पाणी घालायचं.
ते चांगलं ढवळून घ्यायचे. गूळ आणि हे चांगलं एकजीव झालं पाहिजे. हे झालंय. मी आता थोडस तूप टाकते त्याच्यामध्ये. तूप घातलं की चांगले मऊ होते. 1 चमचा तूप घातलाय आणि परत ते चांगलं मिक्स करायचं. आपलं हे तयार झालंय बेटर. आता मी हे तावा गॅसवर हे गरम करत ठेवते कढई. जर आपण त्याच्यावर तेल टाकू. आता आपण हे बेटर तयार केलं आहे ते चमच्याने घाल. आता चांगलं भाजू दे. मालपोळ्यामध्ये गूळ घातल्यामुळे आपल्याला एनर्जी येते आणि तवसं घातल्यामुळे थंडपणा आहे त्या तवशामध्ये. आणि चवही छान लागते. आता छान भाजलाय. एक बाजू चांगली भाजली ना आता व्यवस्थित परतलं जातं. आणि त्याचं हे पण जाळी. तसेच आता मी सर्व करून घेते.